माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार अभिवाचन करत आहे. अंश 3 अध्याय 6 सामवेद 18 पुराणे 14 विद्या. पराशरांचे कथन पुढे चालू राहिले. ते म्हणाले, मैत्रेय, आता मी सामवेदाचा जैमिनीने केलेला विस्तार यथाक्रम सांगतो. जैमिनीचा पुत्र सुमंतू व त्याचा पुत्र सुकर्म होता. तेव्हा त्याने सामवेदाच्या एकेका शाखेचे अध्ययन केले. पुढे सुकर्म्याने त्याच्या संहितेचे 1000 विभाग केले. ते त्याच्या कौशल्य, हिरण्यनाभ व पौशनिची या शिष्यांनी आत्मसात केले. हिरण्यनाभाच्या 500 शिष्यांना उदिच्चय सामग असे नाव दिले गेले. अन्य 500 विभाग ज्यांना मिळाले त्यांना पाच्य सामग असे नाव गेले. पौशन्यची जे शिष्य लोकाक्षी, नवधमी, कक्षीवान, लांगली हे होते. त्या 14 जणांनी आपापल्या वाट्याच्या सहिताने पुन्हा आणखी विभाग केले व ते प्रस्तुत केले. हिरण्यनाभाचाच आणखी एक शिष्य महामुनी कृती हा होता. त्याने आपल्या शिष्यवर्गाला सामवेदाच्या 24 संहिता शिकवला. पुढे त्या शिष्यांनी त्यांचा आणखी विस्तार केला. आता अथर्ववेदांच्या संहिता कशा पावल्या ते ऐका. अगदी प्रथम महाबुद्धिमान सुमंतूने त्याचा शिष्य जो कबंद नावाचा होता त्याला शिकवला. मग पुढे त्याने त्याचे 2 भाग केले. आपले देवादर्श आणि पथ्य या 2 शिष्यात वाटून दिले. त्यापैकी देवदर्श यांचे शिष्य होते मेध, ब्रह्मबली, शौल्कायिनी आणि पिंपल. तसेच पथ्याचे शिष्य होते जांबाली, कौमदादी, शौनक या 7 जणांनी अथर्ववेदांच्या संहिताचे आणखी पोटविभाग पाडून ते शिष्यांना वाटून दिले. शौनकाच्या बब्रू, सैंधव या 2 शिष्यांपैकी सैंधव्यांच्या मुंजिकेश नावाच्या शिष्याने आपल्या संहिताचे 2 व नंतर 3 असे 5 विभाग केले. ते असे: नक्षत्रकल्प, वेदकल्प, संहिताकल्प, अंगिर संकल्प, शांतिकल्प हे 5 भाग संपूर्ण अथर्ववेदात सर्वश्रेष्ठ होय. पुढे व्यासांनी अनेक आख्याने, उपकथा, गाथा, कल्पशुद्धी यांनी भरलेली पुराणे रचली. ती सर्व त्यांच्या रोमहर्षणसूत या पटशिष्याला शिकवली. त्या सुताचे 6 शिष्य होते. ते सुमती, अग्निवर्चा, मित्रायू, शांतपायन, अकृतवर्ण व सावर्णी यांनी रोमहर्षण या नावाच्या संहिताच्या आधारे प्रत्येकी 1 अशा 29 संहिताची रचना केली. पराशर पुढे बोलू लागले, मैत्रेय मुनी, मी जी आता विष्णू पुराण नावाची संहिता सांगतो ती त्या 4 संहिताचे 4 सार अर्थात तात्पर्य आहे. पुराणांचे जे जाणकार आहेत त्यांच्या मतानुसार एकंदर पुराणांची संख्या 18. त्यातील ब्रह्मपुराणे सर्वात प्राचीन होय. ही पुराण क्रमाने कोणती? आता ऐका. ब्रह्मपुराण, पद्मपुराण, विष्णुपुराण, शिवपुराण, भागवत पुराण, नारद पुराण, मार्कंडेय पुराण, अग्निपुराण, भविष्यपुराण, ब्रह्मवैत वरुण वर्त, लिंगपुराण, वराहपुराण, स्कंदपुराण, वामनपुराण, कुर्मपुराण, मत्स्यपुराण, गरुड पुराण, ब्रह्मांड यांच्या खेरीज आणखी 21 उपपुराणे आहेत. त्या सर्वांमध्ये सृष्टीची रचना, प्रलय, देवदिकांचे अंशावतार, मन्वंतरे, अनेक राजांचे अंश यांचे वर्णन आहे. 14 विद्या कोणत्या? 4 वेद, 6 वेदांतशास्त्रे, मीमांसा, न्याय, पुराण, धर्मशास्त्र अशा सर्व मिळून 14 विद्या होता. त्यात पुन्हा आयुर्वेद, धनुर्वेद, गंधर्ववेद, अर्थवेद ही 4 जोडली म्हणजे 18 प्रकारच्या विद्या होतात. ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी असे 3 श्रेणींचे ऋषी आहे. तुम्ही विचारले ते सर्व मी खुलाशावर सांगितले. आता आणखी काय सांगू? आता अध्याय 7 यमगीता. मैत्रेयांनी पुन्हा विचारले की महाराज, सप्तद्वीपादिका पृथ्वी, 7 ऊर्ध्वलोक, 7 पाताळे वगैरेपैकी अतिस्थूल जीवांपासून ते अतिसूक्ष्म जीव भरलेले असून नखान एवढी जागा सुद्धा रिकामी नाही. हे सर्वजण जीव कर्मबंधनात जखडलेले असून आयुष्याच्या अंती ते यमाकडे जातात. मग त्याच्या न्यायनिवाड्यानुसार नरक भोगून पापाची निष्कृती झाली की देव, गंधर्व, मानव वगैरे योनीतून परत फिरता. तर आता मला असा एखादा उपाय सांगा की जो केल्याने मनुष्याची यमाकडे जाण्यापासून सुटका होऊ शकेल. पराशर म्हणाले, मुनिवर्य, हाच प्रश्न पूर्वी नकुलाने भीष्म पितामहांना केला होता. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर ऐका. ते म्हणाले की पूर्वी एका कलिंग ब्राह्मणाने त्यांना भेटून भविष्यात होणाऱ्या घटना सांगितल्या. पुढे तंतोतंत तसेच घडत गेले. ते पाहून मी प्रश्न विचारला तेव्हा त्याने उत्तर दिले की यम त्याच्या हत्यारबंद दूतांना आज्ञा देतो की विष्णू भक्तांच्या वाटेत कधी जाऊ नका. तो म्हणाला की विष्णू भक्तांना सोडून इतर सर्वांवर मला
अधिकार दिला आहे. मी विधात्याच्या सेवकापैकी असून श्रीहरीच्या ताब्यात आहे. जसे नाना दागिन्यात सर्वत्र सोनेच भरून असते, तसा सर्वत्र विष्णू भरला. या सर्व सृष्टीची अंतिम गती तोच आहे. त्यावर दूताने उत्तर दिले की विचारले, विष्णूच्या भक्ताला ओळखण्याच्या काही खुणा सांगाव्या. तेव्हा यम सांगू लागला, विष्णूचा भक्त हा वर्णधर्मानुसार वागत असतो. त्याच्या मनात कधी भाव नसतो. तो परद्रव्य उचलत नसतो, हिंसा करीत नाही. सोने जरी बेवारस पडले दिसले तरी तो त्याला स्पर्श करीत नसला. अशा माणसाच्या वाटेला राग, द्वेष इत्यादी विकार कधी जात नाही. गर्व, अहंकार, हेवा याचे तर त्याच्याकडे नाव नसते. त्याच्या अंतःकरणात श्रीहरीविना अन्य काहीच नसते. अशा हरिभक्ताला सोडून तुम्ही निघून जा. जो दुष्ट बुद्धी असून अत्यंत लोभी, अति कंजूस, जुलमी असेल, नीच पुरुषांचा दोस्त असेल, सदैव पापाचरण करीत असेल, अविवेकी असेल, असा माणूस हरिभक्त असू शकत नाही. हरिभक्तांची नजर तिथवर जाऊ शकेल, तिथवर मीही जाऊ शकणार नाही. त्याची अंतिम गती वैकुंठ हीच होय. असे भीष्माने त्या कलिंग ब्राह्मणाकडून जसे ऐकले होते तसेच्या तसे नकुलाला कथन केले. तात्पर्य एवढेच की विष्णू खेरीज या भव चक्रातून सोडविणारा अन्य कोणी नाही. हरीच्या भक्ताला कोणतेच भय नसते. त्याचा न्याय निवाडा यम करीत असतो. असे सांगून पराशर क्षणभर थांबले. अध्याय 8. विष्णू भक्तीचे मर्म, वर्णाश्रमातील कर्तव्य. मैत्रिणीने विचारले की विष्णूची उपासना कशा प्रकारे करावी. त्यावर पराशर म्हणाले की हाच प्रश्न महात्मा सगर यांनी और्व मुनींना विचारला असता त्यांनी जे सांगितले ते मी सांगतो. विष्णूची आराधना करणाऱ्याने वर्णाश्रम धर्माचे पालन करावे, हीच त्याची एकमेव पात्रता आहे. चारी वर्ण, चारी आश्रमातील लोकांनी आपापल्या धर्मानुसार वागत जावे. कारण असे आहे की सर्वत्र सर्वकाली सर्वांना विष्णूच व्यापून राहिला. अशा भक्ताने परनिंदा, चुगली, असत्य वचन या गोष्टीपासून दूर राहावे. परस्त्री, परद्रव्य तशीच हिंसा या तिन्ही गोष्टी टाळाव्या. देव, ब्राह्मण, गुरु यांची सेवा करीत जावे. आपल्या पुत्राप्रमाणे सर्व प्राण्यांविषयी मनात ममता असावी. निर्मळ चित्त जर असले तर श्रीहरी प्रसन्न असतो. आपापल्या वर्णाश्रम धर्मानुसार वागूनच विष्णूला भजता येते. त्यासाठी दुसरा उपाय नाही. त्यावर सगराने विनंती केली की 4 वर्ण, 4 आश्रम यांची कर्तव्ये कोणकोणती ती सांगण्याची कृपा करावी. तेव्हा और्व मुनींनी सांगायला आरंभ केला. ब्राह्मणाची 6 प्रमुख कर्तव्ये अशी आहेत: दान, प्रतिदान, अध्ययन, अध्यापन, यजन, याजन. ब्राह्मणाचे दान घ्यावे तसे दान देत जावे. स्वतः शिकत राहावे, स्वाध्याय व इतरांना विद्यादान करावे. चरितार्थासाठी इतरांचे यज्ञयाग करून घ्यावेत. सर्वांची सख्य साधावे. पत्नीशी शरीर संबंध ठेवताना नियमपूर्वक ठेवावा. क्षत्रियांनी वीरवृत्ती ठेवावी. दानधर्म करीत जावा. राज्याचे, प्रजेचे पालन करावे. यज्ञ याग करावी. त्यासाठी शस्त्र संपन्न असणे, वेळप्रसंगी शस्त्रप्रयोग करणे हा त्यांचा धर्म. सज्जनांचे रक्षण करणे, दुर्जनांना शिक्षा देणे ही कर्तव्ये पाळून ते उत्तम गती प्राप्त करतात. वैश्य लोकांनी पशुपालन करावे, शेती करावी, व्यापार उद्योग करून चरितार्थ चालवावं. नित्याची नैमिषिक अशी धार्मिक कर्तव्य करीत जावे. आता 4था वर्ण शूद्र. त्यांनी इतर 3 वर्णांना सहाय्य करीत जावे. तेवढ्याने जर उदरनिर्वाह होत नसला, व्यापारधंदा करावा. कोणती कला कौशल्याची कामे करावी. मालकाची प्रामाणिक रीतीने सेवा करणे, नम्र असणे, अमंत्रक पूजा करणे, चोरी न करणे, सत्संग, ब्राह्मणांचे रक्षण करणे हा त्यांचा धर्म. त्याने दान द्यावे, पूजा करावी, नैवेद्य वैश्वदेव करीत राहावे, श्राद्ध करावे, एकंदरीत शुद्ध कर्म करीत प्रपंच चालवावा. स्त्रीशी संबंध ठेवून प्रजेची वृद्धी करावी. आता सर्व वर्णासाठी सामान्य गुण असे आहेत: सर्वांवती दया करावी, सहनशील असावे, गर्व कधी करू नये, सत्य पालन करावे, स्वच्छता पाळावी, अतिकष्ट करू नयेत, शुभ बोलत जावे, प्रिय वाटेल असे बोलावे, सर्वांशी प्रेमाने वागत जावे, कंजूसपणा करू नये, इतरांच्या दोषाकडे दुर्लक्ष करावे. हे सामान्यपणे सर्वांसाठी आवश्यक आहे. आता आपद धर्म विषयी थोडे सांगतो. जेव्हा बाका प्रसंग उभा राहतो समोर, तेव्हा स्वधर्म पालन करणे अशक्य होते. तेव्हा तो ब्राह्मण असे, त्याने क्षत्रिय अथवा वैश्य याचप्रमाणे. आता आपद्धर्माविषयी थोडे सांगतो. जेव्हा बाका प्रसंग समोर उभा राहतो व स्वधर्म पालन करतो,
अशक्य होते, तेव्हा जो ब्राह्मण असेल त्याने क्षत्रिय अथवा वैश्य याप्रमाणे धर्म आवरून आचरून चरितार्थ चालवावा. त्याचप्रमाणे क्षत्रिय असला तर त्याने पशुपालन, शेती, अगर व्यापार अशी कर्मे करावी. मात्र जेव्हा परिस्थिती अनुकूल होईल तेव्हा ती कर्म सोडून आपली मूळची कर्तव्ये करावी. ही सवलत फक्त आपत्काळापुरतीच आहे, हे विसरू नये. अध्याय 9. 4 आश्रम व त्यांची कर्तव्य. और्य सगराला पुढे सांगू लागले, हे राजन, मुलांची मुंज झाली की त्याने ब्रह्मचर्याचे पालन करून गुरुगृही राहावे. तेथे आश्रमधर्मानुसार आचरण करून गुरूंची सर्व भावे सेवा करीत वेदाध्ययन करावे. प्रातःसंध्या, सायंसंध्या यावेळी एकाग्र चित्ताने सूर्य अग्नी याची उपासना करावी. गुरुला अभिवाचन करावे. गुरु उठले की आपण उठावे. ते बसल्यावर बसावे. ते चालू लागले की त्यांच्या मागून जावे. गुरूंनी आज्ञा दिली की अभ्यास करावा, तसेच भोजन करावे. गुरूंचे स्नान आटोपल्यानंतर स्वतः पाण्यात उतरावे. पहाटे उठून त्यांच्याकरिता समिधा, पाणी, दर्भ, फुले घेऊन यावे. अशा प्रकारे सेवा करीत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरूंची आज्ञा घेऊन त्यांना दक्षिणा देऊन गृहस्थाश्रमात प्रवेश करावा. मग येता शास्त्रविवाह करून उचित मार्गाने द्रव्य संपादन करून आश्रमधर्माचे आचरण करीत राहावे. पिंडदानाने, पितरांची यज्ञाने, देवांची अन्नदानाने, अतिथींची, स्वाध्यायद्वारा ऋषींची, पुत्र उत्पन्न करून प्रजापतीची बळी देऊन, भूतांची, सर्वांवर प्रेम करून पूजा केल्याने पुरुषाला उत्तमोत्तम लोकांची प्राप्ती होत असते. भिक्षुक, संन्यासी, ब्रह्मचारी अशा सर्वांना गृहस्थाश्रमाचा आधार असतो. म्हणून चारही आश्रमात गृहस्थाश्रम हा सर्वश्रेष्ठ होय. जे कुणी वेद अध्ययन, तीर्थयात्रा, देश पर्यटन याकरिता फिरत असता अशांच्या भोजनादींची व निवासाची निश्चित अशी सोय नसते. म्हणून ते सायंकाळी कुठेतरी आसरा घेतात. त्या सर्वांना गृहस्थानाचे घरच आश्रय देते. तर असे कुणी जर घरी आले तर त्यांच्याशी गोड बोलावे. यथाशक्ती त्यांच्या भोजनाची, झोपण्याची सोय करावी. जर अतिथी विनमुख केला तर यजमानाच्या पुण्याचा क्षय होतो. अतिथींशी गर्वाने बोलणे, त्याचा अपमान करणे, त्याला हकलून देणे अशासारख्या गोष्टी करू नयेत. अशा प्रकारे जो कुणी पुरुष गृहस्थाश्रमाचे पालन करतो तो सर्व पाशातून पूर्ण सुटून उत्तम लोकी जातो. असे आचरण करीत जो प्रौढावस्था ओलांडतो त्याने स्त्रीची प्रपंचाची जबाबदारी पुत्रांवर सोपवावी किंवा स्त्रीला बरोबर घेऊन वनात जाऊन राहावे. तेथे कंदमुळे, फळे असा आहार घेऊन जटा, दाढी, मिशा वाढवून ऋषींप्रमाणे राहावे. दर्भ अथवा गर्भ, मृग, चर्म यांचे वस्त्र अंथरून वापरावे. त्याला त्रिकाळ स्नान करणे आवश्यक आहे. देवपूजा, होम, अतिथी सत्कार, भिक्षा, वैष्णवदेव ही कर्तव्य आवश्यक आहे. असे जो वागेल तो दोषमुक्त होऊन श्रेष्ठ लोकी जाऊन राहील. आता 4था व शेवटचा आश्रम जो आहे त्याचेही वर्णन करतो, ते ऐका. वानप्रस्थानानंतर सर्व लौकिक पाश तोडून 4थ्या आश्रमाचा स्वीकार करावा. सर्वांची समान रीतीने वागवून हवे नकोपणाचा विचारही मनात आणता राहावे. त्याने गावात एखाद्या रात्रीपुरता, शहरामध्ये 5 रात्रीपुरता मुक्काम करावा. लोकांची जेवणे झाली की भिक्षेसाठी निघावे. द्वेष, वैर भाव, लोभ, गर्व, राग तसाच मोह धरू नये. मग त्याला कुठेच भय राहत नाही. मग असा संन्यासी अग्निहोत्र पुरुषांच्या लोकात जातो. आश्रमानुरूप आचरण करणारा तो ब्राह्मण एखाद्या इंधनरहित अग्निप्रमाणे शेवटी विझून जातो आणि ब्रह्मलोकाला प्राप्त होतो. अध्याय 10. जातकर्म, बारशे, विवाह संस्कार. और्व मुनी पुढे म्हणाले, हे राजा, तू विचारलेस त्याप्रमाणे मनुष्यांचे 16 संस्कार, त्यांचे विधी यांच्याविषयी आता तुला सविस्तर वर्णन करून सांगतो. ते नीट लक्षपूर्वक ऐक. पुत्र जन्माला आला की पित्याने त्याचे जातक संस्कार व अभ्युदय श्राद्ध करावे. तेव्हा ब्राह्मणांना पूर्वाभिमुख बसवून जेवू घालावे. नंतर नांदीमुखद्वारा पितरांसाठी दही, जव आणि बोरे यांनी युक्त पिंड द्यावे किंवा सरोपचार द्यावेत. कन्येच्या अथवा पुत्राच्या विवाहापूर्वी असाच विधी करावा. असो, पुत्र जन्म झाल्यापासून 10व्या दिवशी पित्याने त्याचे बारसे करावे. पुरुषांचे नाव पुल्लिंगी शब्द युक्त असून आरंभी देववाचक असावे. तसेच शेवटी शर्मा वगैरे असावे. त्यात ब्राह्मणाच्या नावाला शर्मा, क्षत्रियांसाठी वर्मा, वैश्यांसाठी गुप्त आणि क्षुद्रांसाठी दास हे शब्द योजावेत. नाव ठेवताना त्याची अक्षरे समसंख्येत असावीत. सार्थ व शुभसूचक असून उच्चारावयास सोपी असावीत. नाव फार लांबलचक नसावे.
पुढे मुलांचे मुंज करावी, त्याला गुरुकडे पाठवावा, तेथे त्याने अध्ययन पूर्ण करावे. अभ्यास पुरा झाला की गुरूंना दक्षिणा देऊन घरी परतावे. मग जर इच्छा असली तर लग्न करून प्रपंच चालवावा, नाहीतर कोणत्याही आश्रम धर्मानुसार राहावे. लग्न करावायचे असल्यास पुढील गोष्टी जरूर ध्यानी घ्याव्यात. वधू वयाने आपल्यापेक्षा कमी असावी, फार कमी अगर जास्त केस असणारी, अति काळी कुट्ट अगर अति गोरी नसावी, रोगिणी व व्यंग असलेली नसावी, चांगल्या कुळातील असावी, दुष्ट स्वभावाची, कर्कश आवाजाची, ओरडून बोलणारी, फार केसाळ नसावी, पुरुषी बांध्याची व मिचमिची डोळे असणारी, तसेच बटबटीत डोळे असणारी नसावी. हसतेवेळी जिच्या गाळावर खळी पडते अशी स्त्री निवडू नये. तिची अंगकांती निस्तेज नसावी. नखे पांढरी फटक असलेली, लाल रंग नेत्राची, मोठ्या पंजांची स्त्री पसंत करू नये. अति ठेंगू, अति उंच, दोन्ही भुवया जोडलेल्या अशी स्त्री, त्याचप्रमाणे विरळ दातांची, दात फार मोठे असणारी स्त्री, अशा मुलीशी विवाह करू नये. हे राजा, आई वडिलांच्या 5व्या पिढीपर्यंत आणि वडिलांकडून 7व्या पिढीपर्यंत संबंध नसेल अशी कन्या निवडावी. विवाहाचे शास्त्रसंमत 8 प्रकार आहे. ते कोणते ऐका. ब्राह्म, दैव, आर्ष, प्राजापत्य, आसुरी, गांधर्व, राक्षस, पिशाच याच्यापटून आपल्या वर्णासाठी जो प्रकार धर्मानुकूल असेल त्याच पद्धतीने विवाह करावा. इतर विधी टाळाव्यात. अशी जोडीदारी निवडून गृहस्थ धर्माचे पालन करावे. कारण असे की धर्मानुसार आचरण करण्याचे फळ फार महान असते. या ठिकाणी हा अध्याय संपला. पुढील अध्यायात पुढील कथा आपण बघूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं.